प्रियांनो, उपस्थित सर्व दर्शकांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आपण हा कार्यक्रम आवर्जून पाहत आहात. त्याचबरोबर आपण आम्हाला मिस कॉल करीत आहात, म्हणून मनापासून तुमचे आभार. आपल्यापैकी बहुतेक दर्शक फोनवर आपल्या जीवनातील समस्या सहभागी करून प्रार्थनेसाठी विनंती करीत आहेत, चर्चा करीत आहेत, वचनाच्या मार्गदर्शनासाठी विनंती करीत आहेत. याबद्दल त्यांचेही आम्ही आभारी आहोत. प्रियांनो, आपण आजपासून बायबलमधील नवीन करारातून मत्तईकृत शुभवर्तमान या पुस्तकाचे अध्ययन सुरू करीत आहोत. यामध्ये आपल्याला नवीन कराराच्या सुरुवातीच्या काळातील परिस्थिती काय होती, जागतिक पातळीवर ज्या घटना घडल्या त्या गोष्टींचा घटनाक्रम, येरुशलेम रोमन सत्तेच्या अधिपत्याखाली येणे इत्यादी ऐतिहासिक गोष्टी आपल्याला समजतील. याच कालावधीमध्ये तारणाऱ्या ख्रिस्ताचा जन्म झाला हे देखील विशेष आहे. उत्पत्तीचे पुस्तक आणि मत्तईकृत शुभवर्तमान यांना गुरुकिल्ली म्हटले जाते. वास्तविक पाहता मत्तईकृत शुभवर्तमानास जुना करार आणि नवीन करार जोडणारा असा दुवा म्हटले आहे. नवीन करारात एकंदर 4 शुभवर्तमाने आढळतात. ती कोणासाठी लिहिण्यात आलीत हे आम्हाला आजच्या परिचयामधून कळणार आहे. खरं तर या शुभवर्तमानातील प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. म्हणूनच आपणा सर्वांस माझी विनंती आहे की अध्ययन करीत असताना आपण शक्यतो एक वही व पेन घेऊन बसावे आणि महत्त्वाचे मुद्दे, माहिती किंवा वचने यांची नोंद करावी. लक्षात घ्या की उपासना कार्यक्रम हा संदेश नसून सुलभ, पद्धतशीर बायबल अध्ययन आहे. म्हणूनच या अध्ययनाचा स्वतःला काय उपयोग आहे याची नेहमी खात्री करा. आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी आणि परमेश्वराप्रती आपला विश्वास अधिक दृढ व्हावा हीच आमची इच्छा आहे. तर मग चला प्रियानो, आपण आजच्या अध्ययनास सुरुवात करूया. श्रोत्यांनो, जर आपणाजवळ नवीन करार आहे तर माझ्यासोबत उघडा मत्तईकृत शुभवर्तमान. आज थोडक्यात ह्या शुभवर्तमानाचा परिचय आम्ही करून घेणार आहोत आणि त्यानंतर पहिल्या अध्यायाला आम्ही सुरुवात करणार आहोत. मत्तईकृत शुभवर्तमानात जरी 28 अध्याय आहेत तरी हे फार महत्त्वाचे पुस्तक आहे. इतकेच नाही, परंतु उत्पत्ती व मत्तई ही 2 पुस्तके पवित्र शास्त्र बायबलची गुरुकिल्ली आहेत, अर्थात महत्त्वाची पुस्तके आहेत. आज आम्ही जेव्हा मत्तईकृत शुभवर्तमानाचे अध्ययन करीत आहोत तेव्हा जुना करार आणि नवा करार ह्यामधील जे अंतर आहे त्यामध्ये संबंध जोडण्याचा आपण प्रयत्न करूया, जेणेकरून नवीन करार समजण्याकरिता आम्हाला मदत मिळावी. हा जो श्रोत्यांनो अर्थात जुन्या करारातील आणि नव्या करारातील मधातला काळ आहे तो 400 वर्षांचा काळ आहे. हा काळ नेहम्या आणि मलाखी व येशू ख्रिस्ताचा बेथलेमामध्ये जन्म ह्यामधला काळ आहे. मलाखीच्या संदेशानंतर स्वर्ग जणू काय शांत झाला. देवाने मानवाशी संवाद बंद केला. 400 वर्षेपर्यंत कुठल्याही प्रकारची आकाशवाणी किंवा भविष्यवाणी झाली नाही. नंतर अचानक देवाचा दूत प्रार्थनेच्या वेळी जखऱ्याला येरुशलेमेतील धूप वेदीजवळ प्रगट झाला. स्वर्गदूताने बप्तिस्मा देणाऱ्या योहानाच्या जन्माची घोषणा केली. हा ख्रिस्ताच्या आधी येऊन त्याचा मार्ग तयार करणारा होता. हा बप्तिस्मा देणारा योहान मत्तईकृत शुभवर्तमानात किती महत्त्वाचा आहे हे आम्ही नंतर पाहणार आहोत. पवित्र शास्त्राच्या दृष्टिकोनातून हा 400 वर्षांचा काळ जरी शांत काळ असला तरी ह्या काळात बरेच काही घडले. ह्या लोकांच्या इतिहासात हा काळ अनेक घडामोडींनी भरलेला व उत्साहपूर्ण असा होता. यहुदाच्या आंतरिक स्थितीमध्ये अनेक बदल झालेत. नवीन संस्कृती, वेगवेगळ्या संस्था स्थापित झाल्यात व अनेक नवीन गोष्टी नवीन करारात प्रगट झाल्यात. जागतिक इतिहासात जुन्या व नवीन करारातील अंतरात खूप प्रगती झाली. जुन्या कराराचा शेवट मेदी व पारसी ह्यांच्या सत्तेद्वारे झाला. मिस्र सुद्धा त्यावेळी जागतिक राजकारणात पुढारलेले राष्ट्र म्हणून गणण्यात येत होते व ह्या 2 करारामधील काळात नावाजलेल्या राष्ट्राच्या रूपात हे लोप पावलेत. जागतिक सत्ता पूर्वेकडून
पश्चिमेकडे गेली. पूर्वेकडील देशातून पश्चिमेकडील देशात, आशियाकडून युरोपकडे, मेदीपार्सीकडून ग्रीसकडे. जेव्हा नवीन करार उघडतो तेव्हा आम्हाला रोम जागतिक सत्तेवर असलेले आढळते. काही महत्त्वाच्या तारखांवरून कशाप्रकारे हळूहळू परिवर्तन घडून आले ते आपणाला कळेल. ख्रिस्तपूर्व 480 मध्ये काय घडले ते आपण पाहूया. ऐश्वरोष जो पर्शियाचा राजा होता, हा थर्मोपिले ह्या ठिकाणी ग्रीकशी युद्धात जिंकला, परंतु सलामिसच्या युद्धात तो हारला. खरे पाहता वादळामुळे त्याचा पराजय झाला. पूर्वेकडील सत्तेचा हा जागतिक सत्ता प्राप्त करण्याचा शेवटला प्रयत्न होता. नंतर ख्रिस्तपूर्व 333 मध्ये काय झाले? दानिएलच्या 8व्या अध्यायात वर्णिलेला बकरा पश्चिमेकडून आला. हाच अलेक्झांडर द ग्रेट होय, ज्याला एक ठळक मोठे शिंग होते. त्याने संपूर्ण ग्रीक सैन्याला एकत्र करून त्यांचे पर्शियावर विजय प्राप्त करण्याकरिता नेतृत्व केले. नंतर ख्रिस्तपूर्व 332 मध्ये काय झाले? अलेक्झांडर द ग्रेटने येरुशलेमला भेट दिली. दानिएलाची भविष्यवाणी ज्यात त्याच्याविषयी लिहिले होते ती त्याला दाखविण्यात आली, म्हणून त्याने येरुशलेमला नष्ट केले नाही. त्याने अनेक महत्त्वाच्या शहरांपैकी येरुशलेमेला सोडले व बाकी शहरांचा नाश केला. नंतर ख्रिस्तपूर्व 323 मध्ये पर्शियाच्या मार्गावर अलेक्झांडरचा देहांत झाला. आपले साम्राज्य त्या ठिकाणी हलविण्याची त्याची योजना होती. नंतर पूर्व व पश्चिम जागतिक साम्राज्य 4 अधिकाऱ्यांमध्ये विभागल्या गेले. ख्रिस्तपूर्व 320 मध्ये टोलमी सोटरने यहुदाला इजिप्तशी जोडले. ख्रिस्तपूर्व 312 मध्ये सेल्युकसने सेल्युसेडी हे राज्य उभारले, जे आज सिरिया आहे. त्याने यहुदाला काबीज करण्याचा प्रयत्न केला. म्हणून यहुदा सिरिया व मिस्रची युद्धभूमी झाला. यहुदाच्या लहानशा भूभागावर हे 2 राष्ट्र मागेपुढे होत राहिले. नंतर ख्रिस्तपूर्व 203 मध्ये अँटिओकस दी ग्रेटने येरुशलेम घेतले आणि यहुदा सिरियाच्या वर्चस्वाखाली गेले. नंतर ख्रिस्तपूर्व 170 मध्ये अँटिओकस एपिफेनेने येरुशलेम घेतले आणि मंदिराला विटाळविले. दानिएलचे पुस्तक 8वां अध्याय आणि 9व्या वचनामध्ये त्याला लहान शिंग असे म्हटले आहे. त्याला यहुदाच्या इतिहासाचा नीरो म्हटले आहे. ख्रिस्तपूर्व 166 मध्ये यहुदाचा याजक मत्तिथियासने सिरियाच्या विरुद्ध बंड केले. मक्काबियन काळाची ही सुरुवात होती. ह्या काळात इस्रायलांनी सर्वात अधिक त्रास सहन केला आणि ह्याच काळात ते जितके नावाजले तितके कोणत्याही काळात नावाजले नाहीत. मॅकेबीज, ज्याच्या नावाचा अर्थ हातोडी असा होतो, त्याने ह्या बंडाची योजना केली होती. नंतर ख्रिस्तपूर्व 63 मध्ये पॉम्पे जो रोमी होता त्याने येरुशलेम घेतले आणि इस्रायली लोक नवीन जागतिक सत्तेच्या वर्चस्वाखाली आलेत. संपूर्ण नवीन कराराच्या काळात येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी ते रोमी सत्तेच्या खाली होते. नंतर ख्रिस्तपूर्व 40 मध्ये रोमी राजकीय संस्थेने हेरोदला यहुदाचा राजा नियुक्त केले. ह्याच्यासारखा दुष्ट परिवार व दुष्ट माणूस जगात झाला नाही. ख्रिस्तपूर्व 37 मध्ये हेरोदाने येरुशलेमला काबीज केले आणि अँटिगोनसची कत्तल केली, जो मॅकेबियन राज्यातला शेवटला याजक होता. ख्रिस्तपूर्व 31 मध्ये कैसर ऑगस्टुस रोमचा सम्राट झाला. ख्रिस्तपूर्व 19 मध्ये हेरोदाच्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले. हे बांधकाम येशू ख्रिस्ताच्या जन्माच्या वेळी सुद्धा सुरू होते व नवीन कराराच्या काळात बऱ्याच काळापर्यंत सुरू राहिले. आणि त्यानंतर आमचा येशू ख्रिस्त आमचा तारणारा बेथलेममध्ये जन्माला आला. ह्या 2 करारामधील काळात यहुदा राष्ट्राच्या आंतरिक जीवनात अनेक बदल घडून आलेत. बाबिलोनच्या बंदिवासानंतर ते मूर्तीपूजेकडून कायद्याद्वारे प्राप्त होणाऱ्या पवित्रतेकडे वळले. कायदा किंवा नियम त्यांच्याकरिता एक मूर्ती बनली. इब्री भाषेच्या ऐवजी रोजच्या व्यवहारात अरेमिक भाषा वापरण्यात येऊ लागली. इब्री भाषा सभास्थानाकरिता राखून ठेवण्यात आली. बंदिवासानंतर सभास्थाने बनली
व यहुदा व जेथे कोठे हे लोक गेलेत तेथे ही स्थाने त्यांच्यासाठी केंद्रस्थान बनलीत. ह्या लोकांमध्ये असे काही समूह निर्माण झालेत ज्यांच्याविषयी जुन्या करारात वाचायला मिळत नाही, परंतु नवीन करारात त्यांची नोंद आहे. परुषी परुषी हुकमत गाजविणाऱ्या समूहातून होते. ते जुन्या करारातील नियमांचे काटेकोरपणे पालन करीत. ते राष्ट्राच्या राजकारणात सुद्धा फार पुढे होते व त्यांचे प्रयत्न होते की दाविदाच्या वंशाच्या हातातच राजगादी असावी, अर्थात सत्ता त्यांच्याच हातात असावी. सदुकी सदुकी हे पैसेवाले धनवान लोक होते व ज्या परंपरा आहेत त्यापासून सुटका प्राप्त करू पाहणारे होते. काय श्रोत्यांनो, ही गोष्ट आपल्याला वर्तमान स्थितीची आठवण करून देते? काय हे मनोवेधक नाही का की श्रीमंत घराण्यातले लोक आज उदारमतवादी आहेत? आज सुद्धा त्यांचे उष्टे भोजन टेबलवरून खाली पडते. ते ते उष्टे अन्न देण्याकरिता तयार आहेत, पण आपल्या श्रीमंतीतून काही देण्याकरिता, गरीब लोकांची मदत करण्याकरिता ते तयार नाहीत. सदुकी लोक त्यांच्या धर्म सिद्धांतांमध्ये उदारमतवादी होते. आज सुद्धा अनेक लोक आहेत जे संपूर्ण माहिती मिळवतात, ज्ञान प्राप्त करतात, परंतु त्याला आपल्या जीवनाचा एक हिस्सा बनवित नाहीत. ते दुसऱ्यांना काहीच देत नाहीत. नंतर हेरोदी समूह हे येशू ख्रिस्ताच्या काळात राजकारणी लोक होते जे स्वतःचा लाभ पाहत असत, स्वतःच्या स्वार्थासाठी सर्व करीत असत. हेरोदाला गादीवर राहू देणे जेणेकरून त्यांच्या पक्षाच्या हातात सत्ता राहावी. हा मधातला काळ जरी देवाने कुठलेच प्रगटीकरण ह्या काळात दिले नसले तरी शिक्षणासंबंधाने अनेक गोष्टींनी भरलेला होता. ख्रिस्तपूर्व 285 ते 247 मध्ये अलेक्झांड्रियामध्ये जुन्या कराराचे ग्रीक भाषेत रूपांतर करण्यात आले. 12 वंशातील 6 लोकांनी मिळून ते केले आणि म्हणून ह्या भाषांतराला सेप्टजेंट असे नाव, अर्थात 70 हे नाव दिले आहे. ह्या भाषांतराला पौलाने वापरले आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्यामधून बऱ्याच गोष्टी नोंदल्यात. ह्याच काळात जुन्या कराराचा एपोक्रायफा लिहिण्यात आला. ही एकूण 14 पुस्तके आहेत, ज्याविषयी ही पुस्तके प्रेरित होऊन किंवा देवाने प्रेरणा दिली म्हणून लिहिण्यात आलीत ही गोष्ट लागू होत नाही. शल्मोन व हमोखाचे पवित्र गीतांचे पुस्तक ही 2 अशी पुस्तके आहेत ज्यांना स्युडिपिग्राफा असे म्हटले आहे. जुन्या करारातील 2 व्यक्तींची नावे ह्यांना देण्यात आली आहेत, परंतु ह्या 2 व्यक्तींनी हे लिहिले ह्याविषयी काहीच पुरावा नाही. जरी ह्या काळात परमेश्वराचे मौन असे म्हटले जाते, तरी हे पक्के आहे की ह्या काळात परमेश्वर ख्रिस्ताच्या आगमनासाठी ह्या जगाला तयार करीत होता. यहुदी लोक, ग्रीक संस्कृती, रोमी साम्राज्य व पुरातन काळातील असंख्य लोकांना तारकाच्या, अर्थात येशू ख्रिस्ताच्या आगमनासाठी तयार करण्यात आले. 4 शुभवर्तमाने त्या काळातील 4 मुख्य समूहांना उद्देशून आहेत. मत्ते शुभवर्तमान इस्रायल राष्ट्राला उद्देशून होते व त्यांनी अलौकिक दैवी गोष्टींना नाकारले म्हणून त्यांनी पुरुषांचा विरोध केला. सदुकी लोक खा प्या मजा करा कारण उद्या मरायचे आहे ह्या प्रवृत्तीचे होते. चांगले जीवन प्राप्त करण्याचा ते प्रयत्न करीत होते. कायदे पंडित हे नियमशास्त्रात काय लिहिले आहे ह्याविषयी अधिक खबरदारी बाळगीत असत, परंतु त्या नियमांमागे काय हेतू आहे ह्याला महत्त्व देत नसत. जेव्हा हेरोदाने कायदे पंडितांना बोलावून येशू ख्रिस्ताचा जन्म कोठे होणार हे विचारले, तेव्हा त्यांना माहीत होते की तो बेथलेमात जन्मणार. त्यांना माहीत असूनही त्याला पाहण्यामध्ये त्यांना रुची नव्हती, परंतु नियमशास्त्रात काय लिहिले आहे हे त्यांना शब्द आणि शब्द माहीत होते. त्यांना पूर्ण माहिती होती. श्रोत्यानो, पवित्र शास्त्रातून माहिती व ज्ञान प्राप्त करणे, परंतु त्या वचनांना आपल्या स्वतःच्या जीवनात लागू न करणे हे नेहमीच धोक्याचे असते. ह्याला प्रथम इब्री भाषेत लिहिण्यात आले व त्या काळातील धार्मिक लोकांना उद्देशून ते होते. मार्क शुभवर्तमान रोमी लोकांना उद्देशून, ज्यांना हे वाटत असे की संस्कार, कायदा आणि अनुशासनाद्वारे ते जगाला नियंत्रित करू शकतील
आज अनेक लोकांना हेच वाटत आहे. हे खरे आहे की कायदा व व्यवस्था असायला हवी, परंतु रोमी लोकांना लवकरच कळले की फक्त त्याद्वारेच ते जगावर सत्ता गाजवू शकत नाहीत. जगाला त्या तारणाऱ्याला जाणणे आवश्यक होते, ज्याने कायद्यांवर, व्यवस्थांवर विश्वास तर ठेवलाच, परंतु त्याने पापांची क्षमा, देवाची कृपा व दया त्यांना प्राप्त करून दिली. ह्याच प्रभूला रोमी लोकांकरिता मार्क शुभवर्तमानाद्वारे दर्शविण्यात आलेले आहे. लूक शुभवर्तमान ग्रीक लोकांना उद्देशून लिहिण्यात आले, जे विचारवंत मानल्या जात असत. योहान शुभवर्तमान हे प्रत्यक्ष रूपात विश्वासणाऱ्यांकरिता लिहिण्यात आले, परंतु अप्रत्यक्षरित्या त्या लाखो लोकांसाठी जे सुटका प्राप्त करून घेण्यासाठी शोक करीत होते, आक्रंदन करीत होते. आज सुद्धा लोक अशाच प्रकारे आक्रंदन करीत आहेत. एका धार्मिक व्यक्तीला धर्म नाही, परंतु ख्रिस्त जो तारणार आहे, जो स्वर्गामध्ये त्यांचा प्रवेश करू शकतो, तो हवा आहे. शक्तिशाली मानवाला अशा तारणाऱ्याची गरज आहे, ज्याच्याजवळ त्याला पापांपासून मुक्ती देण्याची आणि त्याला वाचविण्याची शक्ती आहे. विचारवंत मानवाला अशा व्यक्तीची गरज आहे, जो त्याच्या मानसिक व आत्मिक गरजा भागवू शकेल. एका दरिद्री मानवाला अशा तारणाऱ्याला ओळखण्याची आवश्यकता आहे, जो फक्त त्याला पापांपासून वाचविणारच नाही, तर त्याला ह्या स्तरापर्यंत आणेल की तो देवासाठी आपले जीवन जगू शकेल. मत्ते शुभवर्तमानाचा लेखक मत्ते जकातीच्या नाक्यावर बसून जकात अर्थात कर वसुली करणारा होता. मत्ते शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 9व वचन आम्हाला सांगतं. मत्ते शुभवर्तमान 9वा अध्याय आणि 9व वचन. मग तेथून जाताना येशूने मत्ते नावाच्या मनुष्याला जकातीच्या नाक्यावर बसलेले पाहून त्याला म्हटले, माझ्या मागे ये. तेव्हा तो उठून त्याच्या मागे गेला. मत्ते ख्रिस्ताचा शिष्य होता, एक प्रेषित होता. त्याने हे पुस्तक इब्री भाषेत लिहिले होते आणि त्याने हे पुस्तक इस्रायल राष्ट्र, ज्यात फार धार्मिक लोक होते, त्यांच्यासाठी लिहिले होते. ह्या सर्वांची पार्श्वभूमी देण्यास माझ्याजवळ वेळ नाही, परंतु परमेश्वराने ह्या राष्ट्राला ख्रिस्ताच्या ह्या जगात येण्यासाठी तयार केले. योहान शुभवर्तमान 4था अध्याय 22वे वचन सांगतं. योहान शुभवर्तमान 4था अध्याय आणि 22वे वचन. तुम्ही ज्याची उपासना करता त्याला ओळखत नाही, परंतु आम्ही ज्याची उपासना करीत आहोत त्याला आम्ही ओळखतो आणि हे आम्हाला माहीत आहे की उद्धार यहूद्यांमधून आहे. श्रोत्यानो, हे पुस्तक पवित्र शास्त्रातील महत्त्वाचे पुस्तक आहे, कारण जुन्या करारातून नवीन करारात व नवीन करारातून जुन्या करारात हे झोके घेते व इतर पुस्तकांपेक्षा जुन्या करारातील अधिक भविष्यद्वाण्यांचा उल्लेख ह्या पुस्तकामध्ये केलेला आहे. कोणी म्हणेल की असे होणे शक्य आहे, कारण हे प्रथम यहूद्यांना लिहिण्यात आले, परंतु नंतर हे नव्या करारात दुसऱ्या शुभवर्तमानांपेक्षा अधिक पुढे जाते. उदाहरणार्थ, दुसरा कोणताही लेखक मंडळी ह्या नावाचा उल्लेख आपल्या लिखाणात करीत नाही, परंतु मत्ते करतो. तो ख्रिस्ताचे शब्द जोडतो. मत्ते शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 18वे वचन सांगतं. मत्ते शुभवर्तमान 16वा अध्याय आणि 18वे वचन. आणखी मी तुला सांगतो, तू पेत्र आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी रचीन व तिच्यापुढे अधोलोकाच्या द्वारांचे काही चालणार नाही. मत्ते जो जकातदारामधून परिवर्तित झाला होता, त्याला परमेश्वराच्या आत्म्याने हे शुभवर्तमान मूळतः इस्रायलांसाठी लिहिण्याकरिता निवडले होते. मत्ते शुभवर्तमान देवाच्या कार्यक्रमाला, योजनेला सादर करते. स्वर्गाचे राज्य हे शब्द ह्या शुभवर्तमानामध्ये 32 वेळा आलेले आहेत. राज्य हा शब्द 50 वेळा आला आहे. ह्या शुभवर्तमानाचे व पवित्र बायबल स्वर्गाचे राज्य ह्या सर्वांना समजण्याकरिता शब्दांचा उचित अर्थ समजणे फार आवश्यक आहे. राज्य व मंडळी हे दोन सारखे नाहीत. मंडळी राज्यात आहे, परंतु ह्या जगात दोघे एकदम विभिन्न आहेत, फरक आहेत. उदाहरणार्थ, दिल्ली शहर भारतात आहे, पण दिल्ली शहर
भारत नाही. त्याचप्रमाणे मंडळी राज्यात आहे, परंतु स्वर्गाचे राज्य ह्या पृथ्वीवर असलेले स्वर्गाचे राज्य आहे. स्वर्गाचे राज्य हे ह्या शुभवर्तमानाचे शीर्षक आहे. जो हे राज्य ह्या पृथ्वीवर स्थापित करणार आहे तो येशू ख्रिस्त आहे. राज्य महत्वाचे आहे श्रोत्यानो. मत्ते शुभवर्तमानात राज्याविषयी 3 विशेष गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट, पहाडी उपदेश, जो राज्याचा नियम आहे. मला वाटतं त्या दिवसात जो कायदा असेल त्याचा हा अगदी थोडा हिस्सा आहे. दुसरी गोष्ट, दाखले. मत्ते शुभवर्तमान 13व्या अध्यायामध्ये सांगितलेले दाखले राज्याविषयी आहेत. आमचा प्रभू सांगतो की स्वर्गाचे राज्य पेरणी करावयास निघालेल्या व्यक्तीप्रमाणे आहे, मोहरीच्या दाण्याप्रमाणे आहे. नंतर जैतुनाच्या डोंगरावरील वार्तालाप आम्हाला पाहायला मिळतो. ह्या पृथ्वीवर स्थापित होणाऱ्या राज्याकडे हे सर्व निर्देश करतात. हे शुभवर्तमान फार महत्वाचे आहे. ह्यामध्ये एक चळवळ आहे आणि तिला जर आम्ही दृष्टी आड केले तर आम्ही शुभवर्तमानाला गमावून बसू. हे शुभवर्तमान उत्पत्तीच्या पुस्तकाप्रमाणे आहे. ही दोन्ही पुस्तके गुरुकिल्लीप्रमाणे आहेत. ह्यांच्याशी आमचा चांगल्या प्रकारे परिचय व्हायलाच हवा. श्रोत्यानो, मला खात्री आहे की जेव्हा आम्ही ह्या शुभवर्तमानाचे अध्ययन करू तेव्हा निश्चितच प्रभू येशू ख्रिस्ताची आमची जवळून भेट होईल आणि आम्ही त्याच्याविषयी अधिक जाणून घेऊ. मत्तेचे हे पुस्तक क्रमाने जुन्या करारानंतर आणि नव्या कराराच्या आरंभी येते. हे पुस्तक दोन्ही करार सांधणारा दुवा आहे आणि माझी आपणाला विनंती आहे की ह्याचे अध्ययन सुरू करण्यापूर्वी जर आपणाजवळ नवीन करार आहे तर आपण अवश्य हे शुभवर्तमान वाचावे आणि आपणाला त्यामुळे हे समजण्याकरिता फार मदत प्राप्त होईल. तर मला खात्री आहे की आपण सर्व फार प्रार्थनापूर्वक मत्ते शुभवर्तमानाच्या अध्ययनामध्ये भाग घ्याल आणि त्याद्वारे आशीर्वाद प्राप्त कराल. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देऊ. प्रियांनो, माझी खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास आवडले असेल. नक्कीच यामध्ये पुष्कळशी माहिती होती आणि आपणा सर्वांसाठी आम्ही ती अत्यंत सोप्या आणि समजेल अशा पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. प्रियांनो, देवाचे वचन आम्हाला त्याच्या अधिक जवळ आणणारे आहे आणि विशेषतः प्रत्येक शुभवर्तमान हे आम्हाला ख्रिस्ताची आणि आमची जवळून ओळख करून देणारे आहे. जितके जास्त आमचे हे समजून घेणार तितके जास्त आम्ही ख्रिस्ताला ओळखणार. ख्रिस्त आम्हाला जीवनाचा मार्ग दाखविणार आहे. योहान 14वा अध्याय आणि 6वे वचन असे म्हणते, येशूने त्याला म्हटले, मार्ग, सत्य व जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याकडे कोणी येत नाही. होय, येशू ख्रिस्तच जीवनाचा मार्ग दाखवतो की जेणेकरून आम्हाला सत्य समजावे. जेव्हा आम्हाला सत्य समजेल तेव्हाच आम्हाला जीवन प्राप्त होते. जीवन तर आम्हा प्रत्येकाला हवे आहे. काय आम्ही निराश आहोत, समस्यांनी घेरलेले आहोत, काय करावे काहीच सुचत नसेल तर आम्हाला शुभवर्तमानातील येशूची वचने धीर आणि दिलासा देणारी आहेत. त्याच्याकडे या आणि जीवन मिळवा. प्रियांनो, आपला समय संपत आला आहे. पुढील कार्यक्रमात आपण मत्ते शुभवर्तमान याच्या पहिल्या अध्यायाचे अध्ययन सुरू करणार आहोत. प्रार्थनेच्या द्वारे आपण आजच्या अध्ययनाची सांगता करूया. आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझे मनापासून आभार मानतो, तुला धन्यवाद देतो यासाठी की प्रतिदिनी तुझ्या वचनांच्या द्वारे तू आमच्याशी बोलत आहेस. आज देखील प्रभूजी आम्ही मत्ते शुभवर्तमान या पुस्तकाचा परिचय आम्ही पाहिलेला आहे. प्रभूजी, तुझी कृपा आमच्यासाठी विपुल कर की येणाऱ्या दिवसांमध्ये जे काही आम्ही अध्ययन करू, जी काय वचन आम्ही शिकू, जे काय मार्गदर्शन आम्हाला प्राप्त होईल ते खऱ्या अर्थाने आम्ही स्वीकारावं. त्याच्याद्वारे आमचं जीवन बदलून जावं आणि म्हणून आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवित आहोत. होय प्रभूजी, उपस्थित सर्वांना तू आशीर्वादित कर. उत्तम आरोग्य तू त्यांना दे. त्यांच्या जीवनामध्ये तुझ्या आशीर्वादांचा वर्षाव होऊ दे. आणि प्रभूजी, प्रत्येकाला तू सांभाळतो याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्या द्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा,
तुमच्या आत्म्याबरोबर असो.